हो. हॅलो चौरे सर. नमस्कार नमस्कार सर. चौरे सर नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. आवाज येतोय माझा? आवाज येत नाही का? आवाज आवाजाला काय झालं? येतोय येतोय. नमस्कार सर. एक मिनिट, आवाज येत नाही सर. हॅलो, आवाज येतोय का आता सर? हा येतोय येतोय. ओके ओके ओके. माझ्या ब्लूटूथला येत नाही आवाज. हॅलो सर. हॅलो, आता हा येतोय का माझ्या आवाज सर? ब्लूटूथला ऐका माझ्या ब्लूटूथला कनेक्ट नाही होत. थांबा थोडा एक मिनिट. ओके ओके. येस सर. हो हो. होत आहेत, काही लोक जॉईन होत आहेत. ओके, चालेल चालेल. चालेल चालेल. एक 2-4 मिनिटं थांबूया आपण. हो चालेल. चालेल. ओके. आजपासूनच ऑनलाईन सुरू होणार. 8 दिवस आता ऑनलाईन सुरू होणार. तुमचे होतील ना, किंवा ऑनलाईन होतील. अजून काय नक्की नाही. अजून 8 दिवस जायचे तुमच्या पेपरला. हॅलो. हा सर बोला ना. येतोय ना आवाज? हा हा आता येतोय. आता झालं, ब्लूटूथ कनेक्ट झालं माझं. ओके, व्हेरी गुड. चालेल चालेल. ओके. येत आहे 2च लोक जॉईन झालेत. होतील होतील. हा थांबूया थोडस. हो. बाकी काय सर, कॉलेजची काय परिस्थिती तुमची? कॉलेजची आज तर आता म्हणजे टीवाय बोलवलेली होती आमची ना रेग्युलर आता, परंतु आजपासून बंद 28 पर्यंत. हो हो, आम्ही पण तेच केलं. आज मुलं आली होती आमची. हा 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 हा. प्राचार्यांनी मुलांना एकत्रित बोलवून त्यांना सांगितलं. हा बरोबर आहे बरोबर आहे. हा 28 पर्यंत लॉकडाऊन आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले. हो बरोबर आहे बरोबर आहे. आणि पूर्वीसारखंच ऑनलाईन होईल. हो बरोबर आहे. येस येस. हो, तुमच्याकडे पण अशीच परिस्थिती ना? तशीच परिस्थिती. आता ऑनलाईनच घेतोय आम्ही सध्या तरी. हा हा. आमचं पण आता ऑनलाईनच होईल. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. बाकी काय तब्येत वगैरे? बाकी छान आहे. तुमचीच? छान आहे छान आहे. अगदी व्यवस्थित आहे, तंदुरुस्त आहे. हा, निसर्गरम्य परिसरात आहात तुम्ही, त्याच्यामुळे काय अडचण हो नाही. हो हो हो. बाकी काही सर, गुगल मधले अजून आहेत का काही MCQ वगैरे? हा तुम्हाला मी पाठवतो, आज पाठवतो सर आज. चालेल ना, चालेल. हो चालेल. येस चालेल. मला वाटतं आपण सुरू करूया सर. 3 जण आहेत. ओके चालेल चालेल. हो, कारण सुरू झाल्याशिवाय बाकीची मुलं पण जॉईन होणार नाही. हो चालेल चालेल. आज आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित भिडी काळे महाविद्यालय, या महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर मराठी विभाग या विभागाच्या वतीने आज आपण ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. MA भाग A या वर्गासाठी 2019 पॅटर्न मध्ये जो दुसरा पेपर आहे, दुसरी जी अभ्यासपत्रिका आहे, मराठी साहित्याचा इतिहास इसवी सन 1818 ते 1920 या पहिल्या सेमिस्टरच्या अभ्यासपत्रिकेसाठी जो पेपर आहे मराठी साहित्याचा इतिहास, त्याबद्दल आपण आज प्राध्यापक डॉक्टर
अतुल नारायण चौरे सरांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या झूमला उपस्थित असलेल्या सर्व सहभागी लोकांसाठी मी अगदी थोडक्यात चौरे सरांचा या ठिकाणी परिचय करून देतो. प्राध्यापक डॉक्टर अतुल नारायण चौरे सर हे MA, MPhil, PhD आणि नेट परीक्षा पास आहे. त्यांची सेवा ते पुणे शहरातील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध या ठिकाणी ते मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तुरुंग अधिकारी म्हणजे जेलर म्हणून त्यांची 2012 मध्ये सरांची निवड झालेली होती. त्यानंतर प्रकाश वाटा हे प्रकाश बाबा आमटे यांचं जे आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्रावरती सरांनी आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MPhil साठी MPhilचा प्रबंधिकेचा जो विषय होता प्रकाश वाटा, या आत्मचरित्रावर त्यांना आपल्या विद्यापीठाने MPhil पदवी जाहीर केलेली आहे. याशिवाय महत्वाचं म्हणजे त्यांचा संशोधनाचा जो विषय आहे विद्या वाचस्पती म्हणजेच PhD चा त्यांचा संशोधनाचा विषय पुणे जिल्ह्यातील श्री लोकवाङ्मयाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अभ्यास या विषयावर सरांना 2016 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने PhD पदवी जाहीर केलेली आहे. याशिवाय सरांचे 30 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या संशोधन विषयक नियतकालिकामध्ये, मराठी वाङ्मयाला, मराठी साहित्य समीक्षेला वाहिलेल्या विविध नियतकालिकांमध्ये सरांचे 30 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. याशिवाय डोंगर पल्याड स्वरूप आणि समीक्षा या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे जेलर ते प्राध्यापक हे पुस्तक त्यांचं प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. याशिवाय मागच्या आठवड्यामध्ये आपण मराठी विभागाच्या वतीने एक विद्यापीठ स्तरीय वेबिनारचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये सरांनी प्रकाश वाटा एक आकलन हे SYBA मराठी स्पेशल 1 साठी जे आत्मचरित्र अभ्यासाला आहे त्यावरती सरांनी मागील आठवड्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी झूम वरती एक अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेलं आहे. विशेष म्हणजे याच विषयावरती प्रकाश वाटा एक आकलन असं सरांचा एक ग्रंथ आता नुकताच प्रकाशित झालेला आहे. तो आपल्यालाही प्राप्त झालेला आहे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयामध्ये. अजून एक भाषिक कौशल्य विकास हा 3 संपादकांनी प्रकाशित केलेला ग्रंथ, त्यातही सरांनी सहसंपादक म्हणून काम केलेलं आहे. तर असे एक अभ्यासक, संशोधक, निबंध वाचक आणि मराठी साहित्याचे एक चांगले असे अभ्यासक, उत्तम असे शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर चौरे सर आज आपल्याला या ठिकाणी वक्ते म्हणून लाभलेले आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर चौरे सरांचं आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ, BD काळे महाविद्यालय आणि मराठी विभाग आणि मराठी विभागातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि या झूम मंचावरती सहभागी झालेल्या सर्व सहभागी लोकांच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं छोटस प्रास्ताविक आणि सरांचा परिचय या ठिकाणी संपवतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी मराठी साहित्याचा इतिहास या विषयावरती आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उद्बोधित करावं. डॉक्टर चौरे सर. सगळ्यांना आवाज येतो? येतो सर, येतो. BD काळे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्हेकर सर, आमचे मित्र प्राध्यापक पोपट माने सर आणि विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार.
आणि सर्वांचे मनापासून आभार की मला ही एक चांगली संधी या निमित्तानं आपल्या महाविद्यालयानं मला दिली. आपल्याशी संवाद करण्याची, चर्चा करण्याची संधी या निमित्तानं मला उपलब्ध झाली. मित्र हो, मराठी अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा जो इतिहास आहे, तो इतिहास इसवी सन 1818 ते 1920 असा पहिल्या सत्रामधला आपला अभ्यासक्रम आहे. आणि खरं तर हा अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा जो इतिहास आहे तो 1 अन् 2 तासामध्ये खरं तर संपणारा किंवा शिकून होणारा विषय नाही. पण तरी सुद्धा जसं जमेल त्या पद्धतीनं आपल्याशी अत्यंत हळुवारपणे, अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये मला ज्या पद्धतीनं हा वाङ्मयाचा इतिहास समजला त्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने मी करणार आहे. मित्र हो, आपला जो हा अभ्यासक्रम आहे त्याच्यातले काही महत्वाचे घटक सुरुवातीला मी आपल्याशी बोलू इच्छितो किंवा सांगू इच्छितो. याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास याच्यामध्ये घटक क्रमांक आपल्याला एक जो अभ्यासक्रमासाठी लावलेला आहे त्याच्यामध्ये वाङ्मय इतिहासाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा सुरुवातीला आपण थोडासा आढावा घेणार आहोत. वाङ्मय इतिहासाची संकल्पना असेल किंवा वाङ्मय इतिहासाचं लेखन करत असताना त्याचे वेगवेगळे कालखंड पाडले जातात. त्याच्यामध्ये प्राचीन कालखंड असेल, अर्वाचीन कालखंड असेल, या कालखंडाच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती या निमित्ताने घेणार आहोत. त्याच्यानंतर साहित्य निर्मिती आणि कालखंड यांचा जो सहसंबंध आहे तो आपण थोडासा पाहणार आहोत. आणि त्यानंतर वाङ्मय निर्मिती मागील प्रेरणा आणि प्रवृत्ती यांचा कालिक संदर्भ, काळाशी या सर्व वाङ्मय निर्मितीचा कशा अर्थाने संबंध आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण थोडीशी माहिती पहिल्या घटकामध्ये पाहणार आहोत. दुसरा अभ्यासामध्ये आपल्याला लावलेला जो घटक आहे त्याच्यामध्ये अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्य निर्मितीची प्रेरणा आणि जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा या निमित्ताने करणार आहोत. अर्वाचीन कालखंडामधली सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक जी पार्श्वभूमी आहे आणि याच बरोबरीने वाङ्मयीन जी पार्श्वभूमी आहे त्या वाङ्मयीन पार्श्वभूमीकडे सुद्धा आपण थोडस जाणार आहोत. या कालखंडामध्ये मुद्रण कला आणि ग्रंथ व्यवहार जो झालेला होता त्याचाही थोडासा आढावा या निमित्ताने आपण घेणार आहोत. सरकारी पातळीवर निघालेली पाठ्यपुस्तके असतील, व्याकरण असेल, कोश निर्मिती असेल, यांची जी झालेली निर्मिती आहे त्या निर्मितीच्या संदर्भात थोडीशी चर्चा करून आपण भाषांतर युगाकडे आपण जाणार आहोत. जे भाषांतर युगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याकडं मराठी साहित्याला जी प्रेरणा मिळालेली आहे, मराठी साहित्य अधिक डौलदारपणे निर्मिती करायला लागलेलं आपल्याला दिसतं किंवा मराठी साहित्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ग्रंथ निर्मिती झाली, त्याला भाषांतर युग कसं कारणीभूत आहे त्याचाही आपण थोडासा आढावा घेणार आहोत दुसऱ्या घटकामध्ये. तिसरा जो घटक आहे आपला त्या घटकामध्ये इसवी सन 1818 ते 1874 या कालखंडामधल्या साहित्य निर्मितीची प्रेरणा, प्रवृत्ती आणि त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण थोडस समजावून घेणार आहोत. या कालखंडामधील सुधारणा विषयक विचारांची जी वाटचाल आहे ती वाटचाल आपण या निमित्ताने पाहणार आहोत. त्याचबरोबरीने या कालखंडामधली सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल आणि साहित्य विषयक जो सहसंबंध आहे या सर्व घटकांचा तो सहसंबंध आपण या निमित्ताने पाहणार आहोत. त्यानंतर या कालखंडामध्ये जी साहित्य निर्मिती झाली मग याच्यामध्ये निबंध वाङ्मय असेल, कथा वाङ्मय असेल, कादंबरी वाङ्मय असेल, काव्य वाङ्मय असेल आणि नाट्य वाङ्मय असेल, या सर्व वाङ्मय प्रकारांचं स्वरूप आणि त्याची एकंदरीत झालेली जी वाटचाल आहे ती वाटचाल सुद्धा आपण या निमित्ताने त्याच्यामध्ये पाहणार आहोत. मित्र घटक जो चौथा आपल्याला अभ्यासक्रमासाठी लावलेला आहे त्याच्यामध्ये 1874 ते 1920 या कालखंडामधील साहित्याची प्रेरणा, प्रवृत्ती आणि त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे त्याची माहिती आपण या निमित्ताने पाहणार आहोत. त्याच्यामध्ये या कालखंडामधली सामाजिक परिस्थिती असेल, धार्मिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, या सर्व परिस्थितीची वाटचाल या निमित्ताने आपण पाहणार आहोत. त्याचबरोबरीने या कालखंडातील सामाजिक, धार्मिक, राजकीय सुधारणा आणि साहित्य यांचा परस्पर संबंध जो आहे तो संबंध सुद्धा आपण या निमित्ताने पाहणार आहोत. प्रत्येक कालखंडामध्ये साहित्याची जी निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीच्या मागे कधी राजकीय काही घटना कारणीभूत ठरलेल्या आहेत, काही सामाजिक घटना कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने काही धार्मिक घटना ज्या आहेत त्या धार्मिक घटना सुद्धा या निमित्ताने कारणीभूत ठरलेल्या आपल्याला दिसतात. त्याचाही आढावा आपण या निमित्ताने या सर्व वाङ्मयाचा अभ्यास करत असताना पाहणार आहोत. पुढचा याच्यामध्ये आपल्याला अभ्यासामध्ये पाचवा याच्यामध्ये घटक आहे त्याच्यामध्ये इसवी सन 1920 ते 1925
तसा पुढचा घटक आहे, परंतु त्याच्या 1920 पर्यंतच जी माहिती आहे ती माहिती आपण या निमित्ताने पाहणार आहोत. सुरुवातीला मित्र हो, आपण वाङ्मय इतिहासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना थोडीशी समजून घेणार आहोत. कोणत्याही कालखंडाचा अभ्यास करत असताना, कोणत्याही कालखंडातील साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला वाङ्मय इतिहासाची संकल्पना समजणं थोडंसं गरजेचं आहे असं मला वाटतं. वाङ्मय इतिहासाच्या या संकल्पनेमध्ये साहित्य कृती व वाचक यांच्यामधील परस्पर संबंधाचा जो इतिहास असतो त्याला खरं तर वाङ्मय इतिहास असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं साहित्य कृती समजून घेण्यासाठी वाचकाला अगोदर तो काळ समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या वाङ्मय इतिहासाचे काही घटक जे आहेत ते काही घटक सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला एका घटकाचा परिचय होत नाही, तर त्याचबरोबरीने अनेक घटकांचा आपल्याला परिचय या निमित्ताने होत असतो. वाङ्मय इतिहास लिहिणारा जो लेखक आहे तो एकच घटक साहित्याच्या माध्यमातून सांगत नाही, किंवा वाङ्मय इतिहास लिहिताना आपल्याला फक्त एका घटकावर अवलंबून चालत नाही. त्याबरोबरीने आपल्याला इतर अनेक जे भौगोलिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील, धार्मिक घटक असतील, राजकीय काही घटक असतील, तर या सर्वच घटकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला हा वाङ्मय इतिहास समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबरीने सर्व वाङ्मय प्रकारांचा परिचय या वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना देणं गरजेचं असतं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला असं दिसतं की वाङ्मयाचा इतिहासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण सर्व वाङ्मय प्रकारांचा सुद्धा अभ्यास करत असतो. याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच वाङ्मय प्रकार सांगून चालत नाही, फक्त कवितेचा अभ्यास करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला कवितेच्या बरोबरीने कथा त्या काळखंडातली कशी होती, कादंबरी कशी होती, नाटक कसं होतं, चरित्र कसं होतं, आत्मचरित्र कशा पद्धतीने लिहिली जात होती, या सर्व वाङ्मय प्रकारांचा अभ्यास सुद्धा या कालखंडाचा अभ्यास करत असताना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, सर्व वाङ्मय प्रकारांचा अभ्यास हा वाङ्मय इतिहासामध्ये करावा लागतो किंवा केला जातो. काळानुसार वाङ्मय इतिहासाचं लेखन केलं जातं. मित्र हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. कधी पद्य साहित्य लिहिलं गेलेलं आहे, कधी गद्य साहित्य लिहिलं गेलेलं आहे, कधी कवितात्मक स्वरूपाचं साहित्य लिहिलेलं आहे. त्याचबरोबरीने आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला ज्यावेळेस आपला काळानुसार साहित्याचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सुरुवातीला महानुभव पंथ असेल, त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय असेल. महानुभव पंथामध्ये ठराविक स्वरूपाचं पंथाला गृहीत धरून त्या ठिकाणी साहित्याचं लेखन झालेलं दिसतं. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीवरती आधारित किंवा खरी भक्ती कशाला म्हणतात किंवा खरी भक्ती कशा पद्धतीने करता येते याच्या संदर्भातलं साहित्य अनेक संतांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. पुढच्या एका टप्प्यावरती आपल्याला असं दिसतं की जे पंडित कवी आहेत त्या पंडित कवींनी सुद्धा पंडिती वाङ्मय लिहिलेलं आहे. संस्कृत रचनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाची काव्य त्या ठिकाणी बहरलेली आपल्याला दिसतात. त्याच्या आणखी थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर 16व्या शतकामध्ये आपल्याला असं दिसतं की राजाश्रयाच्या माध्यमातून शाहिरांनी पोवाडे आणि लावणीच्या माध्यमातून लेखन केलेलं दिसतं. आणि त्याच्यामुळं पुढच्या एका टप्प्यावरती आपल्याला असं दिसतं की 1818ला ब्रिटिश भारतामध्ये आलेले आहेत आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिशांची जी राजवट आहे ती राजवट सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळं त्या कालखंडामध्ये आणखी भाषांतर युगाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळं वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला काळानुसार या सर्व वाङ्मय इतिहासाकडे पाहणं आवश्यक असतं. प्रत्येक काळामध्ये साहित्य बदललेलं असतं. काळाची काही पाळेमुळे त्या साहित्यामधून जन्माला आलेली असतात. आणि म्हणून ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांची जी संस्कृती आहे, ब्रिटिशांच्या संस्कृतीचा परिचय आपल्याकडच्या साहित्यिकांना झाला, कवींना झाला, त्यांच्या साहित्याचा परिचय झाला आणि त्याच्यामधून आपल्याकडचं साहित्य जे आहे ते लिहायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळं या कालखंडामध्ये सुद्धा वेगळं साहित्य जन्माला आलेलं आपल्याला दिसतं. 1920 नंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 1920ला टिळक युगाचा अस्त झालेला आहे आणि गांधी युगाला सुरुवात झालेली आहे. आणि तिथून पुढे गांधी विचाराचं साहित्य जन्माला आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळं प्रत्येक कालखंडामध्ये साहित्य वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं आणि त्यानुसार सुद्धा आपण वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, युग प्रवर्तक अशा साहित्य कृतीचा परिचय सुद्धा या निमित्ताने आपल्याला करून दिला जातो.
आपल्याला माहिती आहे की प्रत्येकच साहित्यिक हा साहित्य कृती निर्माण करत असतो, लिहित असतो. ती साहित्य कृती कधी कधी त्या काळापुरती मर्यादित असते, कधी कधी असं होतं की ती साहित्य कृती काळाच्या बाहेर जाते. म्हणजे दुसऱ्या कालखंडामध्ये सुद्धा त्या साहित्य कृतीचं मूल्य कमी होत नाही. ते आजही तशाच स्वरूपाची ती साहित्य कृती महत्वाची आपल्याला वाटायला लागते. आणि अशा काही साहित्य कृती असतात. महानुभव पंथाचं तत्वज्ञान सांगणारी साहित्य कृती असेल, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगणारी एखादी साहित्य कृती असेल. म्हणूनच आज सुद्धा आपल्याला असं दिसतं की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आजही वाचली जाते. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली तुकाराम गाथा आजही वाचली जाते. संत जनाबाईचे अभंग आजही अनेक लोक म्हणताना आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळं अशा काही लेखकांच्या साहित्य कृती आपल्याला आजच्या काळातही त्यांनी सांगितलेला मार्ग आजच्या काळातही उपयोगी ठरणारा वाटायला लागतो. आणि म्हणून त्या कालखंडामधल्या अशा काही मैलाच्या दगड ठरणाऱ्या साहित्य कृत्या आहेत, त्यांना डावलून आपल्याला वाङ्मयाचा इतिहास लिहिता येत नाही किंवा त्यांना घेतल्याशिवाय वाङ्मयाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून असे काही लेखक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने अशा अजरामर अशा स्वरूपाच्या कलाकृती लिहिल्या. त्याच्यामध्ये केशवसूत असतील, बाशी मर्ढेकर असतील, वि स खांडेकर असतील, यांनी लिहिलेलं साहित्य आजच्या काळातही महत्वाचं ठरत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याचं साहित्य घेऊन खऱ्या अर्थाने वाङ्मय इतिहास परिपूर्ण करण्याचं काम या निमित्ताने आपल्याला करता येतं. साहित्य प्रकारानुसार सुद्धा या वाङ्मय इतिहासाचं लेखन करताना वर्गीकरण आपल्याला करावं लागतं. सर्व साहित्य एका साच्यामध्ये बांधून आपल्याला चालत नाही. प्रत्येक साहित्याची बीजे वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. आणि म्हणून मित्र हो, आपल्याला कधी कधी असं दिसतं की कथा ही वेगळ्या स्वरूपाची असते, कादंबरी ही वेगळ्या स्वरूपाची असते, ललित गद्य हे वेगळ्या स्वरूपाचं असतं, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन हे आणखी वेगळ्या स्वरूपाचे प्रकार असलेले आपल्याला दिसतात. निबंध आणखी वेगळा वाङ्मय प्रकार आहे. त्याचे घटक नाटक हे वेगळ्या स्वरूपाचं असतं, एकांकिका ही वेगळ्या स्वरूपाची असते, त्याचे घटक वेगळे असतात, स्वरूप वेगळं असतं, वैशिष्ट्ये वेगळी असतात. आणि म्हणून प्रत्येक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला करणं गरजेचं आहे. हा प्रत्येक घटक या कालखंडामधून किंवा कालखंडामध्ये लिहिला जातो आणि तो त्या घटकाचा अभ्यास सुद्धा या निमित्ताने आपण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. साहित्य आणि मानवी संवेदना ही सुद्धा वाङ्मय इतिहासामध्ये येणं गरजेचं आहे. वाङ्मयाचा इतिहास म्हणजे फक्त माहिती सांगणे असं नव्हे, तर माहितीच्या बरोबरीने त्याच्यामध्ये मानवी संवेदना येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला फक्त तो कोरडा इतिहास होता कामा नये, ती बातमी वजा त्याचं स्वरूप होता कामा नये. आणि म्हणून वाङ्मयाचा इतिहास लिहित असताना आपल्याला त्या कालखंडामधल्या मानवी संवेदना, भावभावना या सुद्धा वाङ्मयाच्या इतिहासामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्याचाही अभ्यास या निमित्ताने आपण करणं गरजेचं आहे. साहित्य लेखनात कालखंडाचे काही संदर्भ असतात. प्रत्येक काळ हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो आणि काळाचे म्हणून काही संदर्भ असतात. प्रत्येक कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या स्वरूपाची असते. आणि त्या परिस्थितीच्या माध्यमातून साहित्य लिहिणारा लेखक लिहित असतो किंवा त्या त्या कालखंडामध्ये लिहिणारा लेखक त्याच्यावरती धार्मिक परिस्थितीचा, सामाजिक परिस्थितीचा, सांस्कृतिक परिस्थितीचा, कधी कधी राजकीय परिस्थितीचा सुद्धा परिणाम होत असतो. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन त्याचं साहित्य जन्माला येतं. आणि म्हणून प्रत्येक कालखंडामधलं साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्या साहित्य लेखनाचे आणि लेखकाने जे संदर्भ वापरलेले आहेत त्या संदर्भांचा उल्लेख सुद्धा या निमित्ताने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना वाङ्मय इतिहास लिहिणारा जो लेखक आहे तो लेखक सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. मित्र हो, प्रत्येक काळामधलं साहित्य हे वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधलं साहित्य जर आपण पाहिलं तर ते देशप्रेमानं बहरलेलं अशा स्वरूपाचं साहित्य आहे. त्याच्यामधून देशाभिमान व्यक्त होत असतानाच आपल्याला साहित्य पाहायला मिळतं. देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपल्या समोर आणखी वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न होते आणि ते वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न साहित्यामधून आलेले दिसतात. आणि त्याच्यामुळं वाङ्मय इतिहास लिहिणारा लेखक हा सर्वांगीण विचार करणारा असणं आवश्यक आहे. एकंदरीतच त्याची जी लिहिण्याची किंवा त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते एकांगी होता कामा नये. त्याला सर्व गोष्टींचं भान आणि सर्व गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तरच ते वाङ्मय इतिहास
सर्वांगीण किंवा परिपूर्ण होऊ शकतो, अन्यथा तो एकांगी होऊ शकतो. तर वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण काल सापेक्षपणे त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. काल सापेक्ष म्हणजे प्रत्येक काळातले संदर्भ घेऊन ती साहित्य कृती प्रकटत असते, आपल्या समोर येत असते. परंतु काही साहित्य कृती अशा असतात की त्या काळापुरते त्या मर्यादित नसतात, त्या काळाच्या बाहेर त्या जाणाऱ्या असतात. कोणत्याही काळामध्ये त्या साहित्य कृतीबद्दल आपल्याला अनेक संदर्भ लागायला सुरुवात होते किंवा अनेक संदर्भ त्या गोष्टीबद्दल लागत राहतात. याच्या संदर्भातलं उदाहरण देत असताना आपल्याला असं दिसतं की बालकवी यांची औदुंबर नावाची ही जी कविता आहे, या कवितेवरती साधारणपणे 35 ते 36 जणांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी समीक्षा लिहिलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळं एखाद्या लेखकाने लिहिलेलं साहित्य, त्याने मांडलेला विचार हा अनेक दृष्टीनं वेगवेगळ्या दृष्टिकोन आपल्याला देणारा अशा स्वरूपाचा ते साहित्य असतं. आणि त्याच्यामुळं कालखंडाचा अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे प्राचीन आणि अर्वाचीन अशा स्वरूपाचे त्याचे कालखंड आपल्याला करता येतात. प्राचीन कालखंडाचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसतं की प्राचीन साहित्यामध्ये महानुभव पंथ आहे, त्यांच्या महानुभव पंथाने जी या साहित्याची निर्मिती केली, पंथाला गृहीत धरून त्यांनी त्या ठिकाणी साहित्याची निर्मिती केलेली दिसते. गद्य ग्रंथ असतील, पद्य ग्रंथ असतील, या सर्व ग्रंथांची निर्मिती केलेली दिसते. आणि त्याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला वाङ्मयाचा इतिहास लिहित असताना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला असं दिसतं की वारकरी संप्रदाय हा प्राचीन कालखंडामध्ये येतो. वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत आहेत. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत जनाबाई असेल, या सर्व संतांनी खऱ्या अर्थाने खऱ्या भक्तीचं ज्ञान देण्याचं काम या कालखंडामध्ये केलेली होती. लोक वेगवेगळ्या यज्ञ जपजाप करण्यामध्ये त्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवत होते. अंधश्रद्धा सर्वत्र बोकाळलेली होती. आणि त्या खऱ्या भक्तीचा मार्ग सांगण्याच्या हेतूने खर तर संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांनी या कालखंडामध्ये ग्रंथ निर्मिती केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने या कालखंडामध्ये इतर धर्मीयांनी सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचं साहित्याचं लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ख्रिश्चन धर्मीय साहित्यिक असतील, जैन धर्मीय साहित्यिक असतील, मुस्लिम धर्मीय साहित्यिक असतील, या सर्व साहित्यिकांनी खऱ्या अर्थाने या कालखंडात इतर धर्मीयांनी सुद्धा या ठिकाणी ग्रंथ निर्मिती मराठी भाषेमधून केलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे या कालखंडामधलं साहित्य हे सुद्धा अधिक समृद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्राचीन कालखंडामध्येच आपल्याला पंडिती वाङ्मयाचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. या काळात पंडितांना राजाश्रय मिळालेला होता आणि राजाश्रय मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मोरेश्वर असतील, मुक्तेश्वर असतील, वामन पंडित असेल, निरंजन माधव असतील, या सर्वच पंडितांनी संस्कृत काव्य जे आहे त्या संस्कृत काव्याच्या माध्यमातून त्या कालखंडामधल्या राजांचं आणि संपूर्ण प्रजेचं मनोरंजन करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामधून सुद्धा साहित्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. या कालखंडामधलं साहित्य जरी सर्वसामान्य माणसाच्या मनापर्यंत पोहोचू शकलेलं नसलं तरी ते काळाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने महत्वाचं अशा स्वरूपाचं साहित्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या एका टप्प्यावरती पुन्हा या ठिकाणी पंडिती काव्याच्या बरोबरीने शाहिरी काव्य जन्माला आलेलं आहे. सर्वसामान्य घरामधून जन्माला आलेले हे जे शाहीर आहेत, या शाहिरांनी लावणी आणि पोवाड्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांचं मनोरंजन आणि लोकांना एक नवं बळ देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून प्राचीन कालखंडामधली ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना समजून घेत असताना, वाङ्मयाचा इतिहास समजून घेत असताना आपल्याला महानुभव पंथला डावलून चालणार नाही. वारकरी संप्रदाय आपल्याला समजून घ्यावा लागेल. इतर धर्मांनी लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य आणि त्या लेखकांची नावं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने पंडिती वाङ्मय असेल, कोणकोणते पंडित आहेत, त्यांनी कोणकोणत्या स्वरूपाचं काव्य लिहिलेलं आहे हे सुद्धा माहित करून घेणं थोडंसं गरजेचं आहे. कारण येणारी जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची तुमची असणार आहे. आणि या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला सामोरे जात असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आता ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी आपल्याला थोड्याफार लक्षात घेणं गरजेचं आहे. जे कवी आहेत, जे लेखक आहेत, त्या लेखकांची नावं, त्यांनी लिहिलेलं साहित्य ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शाहीर आहेत, त्या शाहिरांची नावं, त्यांनी लिहिलेली शाहिरी
लिहिलेली एखादी गाजलेली एखादी लावणी ती सुद्धा आपल्याला थोडीशी माहित करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला अधिक चांगल्या पद्धतीनं सामोरे जाता येऊ शकतं. पुढं त्याचा फायदा तुम्हाला सेटनेटच्या परीक्षेमध्ये सुद्धा निश्चितपणे होणारच आहे. ज्या पद्धतीने आपण प्राचीन कालखंड पाहिला तशाच पद्धतीनं आपण अर्वाचीन जो कालखंड आहे तो कालखंड सुद्धा पाहणार आहोत. आणि अर्वाचीन जो कालखंड आहे या अर्वाचीन कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं या कालखंडामध्ये साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की भाषांतर युग आहे सुरुवातीला जे अवतरलेलं आहे. त्याच्यानंतर बोधपर नीतीपर वाङ्मय लिहायला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर सामाजिक वाङ्मय या ठिकाणी त्याची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर विविध वाङ्मयीन प्रवाह आपल्याकडे जन्माला आलेले आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे जे वाङ्मयीन वाद ज्याला म्हटलं जातं तर ते वाद सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्र हो, 1818 ला ब्रिटिश भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याकडे भाषांतर युग अवतरलेलं आपल्याला दिसतं. भाषांतर युग अवतरण्या पाठीमागची कारण आपल्या सर्वांना माहिती आहेत की ब्रिटिशांना संपूर्ण भारतावरती अधिराज्य गाजवायचं होतं आणि म्हणून अधिराज्य गाजवत असताना आपल्याला या ठिकाणी एक चांगल्या स्वरूपाचा नोकर वर्ग निर्माण करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही प्रमाणात का होईना इथल्या जनतेला शिक्षण देणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाषांतरित वाङ्मयाची निर्मिती करायला सुरुवात केलेली दिसते आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या स्वरूपाचं वाङ्मय जन्माला आलेलं दिसतं. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की शाळेमध्ये शिकवण्यासाठी जी पुस्तकं आहेत त्यांची भाषांतरित स्वरूपाची निर्मिती झालेली दिसते. काही व्याकरणाची पुस्तके या कालखंडामध्ये तयार करण्यात आली. काही कोश वाङ्मय या ठिकाणी तयार करण्यात आले. काही शास्त्रीय स्वरूपाचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आणि त्याचबरोबरीने ललित वाङ्मयाची सुद्धा भाषांतरे या काळात झालेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून या कालखंडामध्ये सुरुवातीला भाषांतर युग आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये अवतरलं. भाषांतरित साहित्यामधून आपल्याकडे मराठीमधून साहित्य लेखनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. पुढच्या एका टप्प्यावरती असं दिसतं आपल्याला की बोधपर आणि नीतीपर वाङ्मय या ठिकाणी निघायला सुरुवात झालेली होती. नीती कथा असतील, पशुपक्ष्यांच्या कथा असतील त्या लिहून छापायला सुरुवात झालेली दिसते. जी माणसं जे लेखक अशा पद्धतीने लिहिण्याचं काम करतील त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे पारितोषिके बक्षिसे देण्याचा उपक्रम सुद्धा या ठिकाणी ब्रिटिशांनी राबवलेला दिसतो. आणि म्हणून मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये बोधपर वाङ्मय निर्मिती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामधूनच वेगवेगळ्या स्वरूपाच्या पंचतंत्रातल्या कथा असतील, बाळमित्र असेल, हितोपदेश असेल, पंचोपाख्यान असतील, विदुरनीती असेल, वेताळ पंचवीशी असेल, सिंहासन 32 असेल, अशा स्वरूपाची ग्रंथरचना आपल्याकडे झालेली आपल्याला पाहायला मिळते. या बोधपर अशा साहित्याच्या माध्यमातून लोकांना वाचनाची आवड निर्माण करण्याचं काम या ब्रिटिश कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसतं आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये लोकांच्या मनामध्ये वाचनाची लिहिण्याची ही जी आवड आहे ती आवड निर्माण करण्यामध्ये ब्रिटिश शासन खऱ्या अर्थाने यशस्वी झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून कालखंडाचा अभ्यास करत असताना वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना प्रत्येक टप्प्यावरती कशा तऱ्हेने बदल होत गेलेले आहेत त्या बदलांचा अभ्यास आपण थोडासा समजून घेणं किंवा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की सामाजिक वाङ्मय सुद्धा मोठ्या पद्धतीनं जन्माला आलेलं आहे आणि सामाजिक वाङ्मय जन्माला येण्यापाठीमागची भूमिका आपण समजून घ्या. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं धर्माच्या नावाखाली समाजामध्ये स्त्रियांचं शोषण होत होतं, सर्वसामान्य माणसाचं शोषण होत होतं. आपल्याकडं चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थाने धर्म भोळा किंवा धर्माच्या नावावरती कोणतीही गोष्ट सांगितली तरी तो करण्यासाठी तयार होतो आणि म्हणून त्याला या सर्वांमधून बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते सर्व समाज सुधारकांनी केलेलं आहे. सुधारकांनी सामाजिक आशयाचं साहित्य लिहायला सुरुवात केली. सर्वसामान्य माणसाची कशा अर्थाने फसवणूक होते त्याच्यातून त्याने बाहेर या संदर्भात खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. याच्यातून याचं साहित्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. विविध वाङ्मय प्रवाह आपल्याकडे 1960 नंतर उदयाला आलेले आहेत, जन्माला आलेले आहेत. आणि मित्रांनो वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना प्रत्येक टप्प्यावरती साहित्य कसं बदलत गेलेलं आहे, प्रत्येक टप्प्यावरती
पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल होत गेले, ते बदल सुद्धा आपण थोडेसे समजून घ्यायला पाहिजे. खरं तर 1960च्या अगोदर आपल्याला असं दिसतं की 1945 नंतर आपल्याकडे नवसाहित्याचा प्रवाह जन्माला आलेला आहे. बाशी मर्ढेकर यांनी पहिल्यांदा कवितेमधून सामाजिक वास्तव मांडायला सुरुवात केली आणि तेथून पुढे खऱ्या अर्थाने नवसाहित्य, नवकविता असेल, नवकथा असेल, नवकादंबरी असेल, नवनाटक असेल, हे सर्व गोष्टी आपल्याकडे जन्माला आलेल्या दिसायला सुरुवात होते. 1960 नंतर आपल्याकडं एक क्रांतीच झाली असं म्हणायला हरकत नाही. शिक्षणाची जी गंगा आहे ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली, आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचली. ग्रामीण भागातली मुलं शिकायला लागली, आदिवासी पाड्यावरची मुलं शिकायला लागली. गावकुसाबाहेर राहणारी आमचे सर्व जे बांधव आहेत त्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला, ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले आणि हे सर्व शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्याच्या नंतर त्यांना सुद्धा साहित्य लिहिण्याची प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली आणि आपण जे जगलेलो आहे, आपण जे भोगलेलो आहे, आपल्या वाट्याला ज्या आजपर्यंत ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेला दिसतो आणि त्याच्यामधून विविध वाङ्मयीन प्रवाहांची निर्मिती झाली. मित्रांनो, याच्यामध्ये दलित साहित्याचा प्रवाह असेल, ग्रामीण साहित्याचा प्रवाह असेल, दलित साहित्याचा प्रवाह असेल, आदिवासी साहित्य असेल किंवा स्त्रीवादी साहित्य असेल, पुढे महानगरी साहित्य, प्रादेशिक साहित्य असे सुद्धा वेगवेगळे प्रवाह या ठिकाणी जन्माला आलेले आपल्याला दिसतात. परंतु मित्रांनो, 1960 नंतर खऱ्या अर्थाने हे परिवर्तन झालेलं आहे. वेगवेगळ्या स्तरामधली मुलं मुली शिकायला लागली, त्यांना आत्मभान आलं. स्त्रीवादी चळवळ सुद्धा अशाच तऱ्हेने उदयाला आली. तिने आपली भूमिका या ठिकाणी स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून, स्त्रीवादी साहित्याच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि पुढच्या एका टप्प्यावरती काही वाङ्मयीन वाद ज्याला म्हणावेत असे वाद या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. या वादांच्या माध्यमातून सुद्धा मग याच्यामध्ये वास्तववाद आहे, सौंदर्यवाद आहे, अस्तित्ववाद आहे, देशीवाद आहे, रूपवाद आहे, मानसशास्त्रीय समीक्षा किंवा मार्क्सवाद आहे, गांधीवाद आहे आणि या सर्व वादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेक लेखकांनी लेखन केलेलं आहे. कोणता तरी वाद प्रत्येक लेखक अंगीकारतो आणि त्या अर्थाने त्याचं साहित्य पुढे पुढे यायला सुरुवात होते. गांधीजींनी ज्या वेळेस खेड्याकडे चला अशा स्वरूपाचा नारा 1920च्या दरम्यान दिला, त्याच्यानंतर अनेक लेखकांचं लक्ष खेड्याकडे गेलेलं आहे. अनेक लेखकांनी आपल्या साहित्यामधून गांधीजींच्या विचारांचा एखादा नायक उभा केलेला आपल्याला दिसतो. तो शहरामध्ये शिक्षण घेणारा नायक खेड्याकडे जात आहे, खेड्याकडे जाऊन तिथं वेगवेगळ्या सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, खेड्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून तो जो वाद आहे तो पुढे येताना आपल्याला दिसतो. अलीकडच्या काळामध्ये देशीवाद जो आहे तो देशीवादाच्या संदर्भात बरीचशी चर्चा झालेली आपल्या कानावरती आलेलीच असेल. परंतु वाङ्मयाचा इतिहास लिहित असताना आपल्याला प्रत्येक कालखंड समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वाद जन्माला आलेले होते ते वाद समजून घेणं गरजेचं आहे. त्या वादाचे पडसाद साहित्यामधून कशा पद्धतीने उमटलेले आहेत ते सुद्धा आपण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर मला असं वाटतं की वाङ्मयाचा इतिहास समजून घेताना आपल्याला फारशा अडचणी येणार नाहीत. वाङ्मयाच्या इतिहासामध्ये जे काही लेखन झालेलं आहे त्या लेखनामध्ये हे सर्व संदर्भ त्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसतात किंवा काळानुसार ते संदर्भ प्रत्येक साहित्यामधून आलेले आहेत. ते संदर्भ समजण्यासाठी प्रत्येक कालखंडामधले हे बदल सुद्धा आपण थोडेसे समजून घेणं गरजेचं आहे. साहित्य निर्मिती आणि कालखंड यांचा सुद्धा एक सहसंबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, अर्वाचीन कालखंड आणि आधुनिक कालखंड अशा स्वरूपाचे साहित्य निर्मिती आणि कालखंड याच्यामध्ये आपण पाडलेले आहेत. सुरुवातीचा जो प्राचीन कालखंड आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलंच आहे. महानुभव वाङ्मय पाहिलेलं आहे, संत साहित्याचं वाङ्मय पाहिलेलं आहे, इतर धर्मीयांनी केलेली वाङ्मयाची निर्मिती आपण पाहिलेली आहे. मध्ययुगीन जो कालखंड आहे या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला पंडिती वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय जे आहे ते वाङ्मय जन्माला आलेलं आपण पाहिलेलं आहे. त्याचाही परिचय या निमित्ताने आपण करून घेतलेला आहे. अर्वाचीन जो कालखंड आहे या अर्वाचीन कालखंडामध्ये आपण भाषांतरित वाङ्मय पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर भाषांतरित वाङ्मयाबरोबर सामाजिक वाङ्मय आपण पाहिलेलं आहे. धार्मिक वेगवेगळ्या स्वरूपाच्या चळवळी या निमित्ताने आपण पाहिलेले आहे आणि साहित्य प्रकाराचे लेखन वेगवेगळ्या प्रकारामधून कशा पद्धतीने लेखन झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. भाषांतरित वाङ्मयामध्ये आपल्याला असं दिसतं की
सुरुवातीला सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक अशा प्रकारचं स्थित्यंतरण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घडून आलेलं आहे. या स्थित्यंतराच्या माध्यमातून आपल्याकडच्या लेखकांचा परिचय हा ब्रिटिशांचं जे साहित्य आहे त्या साहित्याशी आलेला आहे आणि त्यांनी ते साहित्य वाचल्याच्या नंतर असं लक्षात आलं की अशा स्वरूपाची कविता, अशा स्वरूपाची कथा, अशा स्वरूपाची कादंबरी आपल्याकडे लिहिली काय होईल आणि म्हणून ट्रान्सलेटिव्ह भाषांतरित स्वरूपाचे लेखन सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडं कोश निर्मिती झालेली आहे, व्याकरणाची पुस्तकांची निर्मिती झालेली आहे, बोधपर साहित्य असेल, नीतीपर साहित्य असेल, या सर्व साहित्याची निर्मिती आपल्याकडे सुरुवातीच्या टप्प्यात झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर आपल्याकडे सामाजिक वाङ्मय सुद्धा मोठ्या प्रमाणात जन्माला आलं. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा होत्या. बाल विवाहाची प्रथा होती, विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न होता आणि या सर्व प्रथा परंपरा त्याचबरोबरीने सर्वात अमानुष अशा स्वरूपाची जी प्रथा होती ती म्हणजे सती जाण्याची प्रथा. या प्रथेचे पडसाद किंवा ही जी प्रथा अमानुष अशा स्वरूपाची प्रथा होती, जिवंतपणे एखाद्या स्त्रीला जाळून मारलं जात असे तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडच्या अनेक सुधारकांनी आवाज उठवलेला आपल्याला दिसतो. विशेषतः डॉक्टर राजाराम मोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिंग या अधिकाऱ्याच्या मदतीने ही जी प्रथा आहे ही प्रथा मोडीत काढलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळं आपल्याकडचं जे साहित्य या काळात जन्माला आलं, निर्माण झालं, त्याच्यामधून सुद्धा या सर्व गोष्टींचे पडसाद आपल्याला दिसतात. एखाद्या स्त्रीला कशा पद्धतीनं सती जाण्यासाठी भाग पाडलं जातं किंवा एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्याच्या नंतर तिचं मुंडन कशा पद्धतीनं केलं जातं, तिला आतल्या खोलीमध्ये कसं डांबून ठेवलं जातं आणि तिचा मरेपर्यंत कसा छळ केला जातो. तर अशा स्वरूपाचं संपूर्ण चित्रण एकंदरीतच या सामाजिक वाङ्मयाच्या माध्यमातून लिहिलं गेलेलं आपल्याला दिसतं. आज आपण ते सर्व वाचतो, परंतु प्रत्यक्ष तो जो कालखंड आहे तो कालखंड समजून घेण्यासाठी आपल्याला हे सामाजिक संदर्भ सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. या कालखंडामध्ये धार्मिक चळवळी सुद्धा जन्माला आलेल्या आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुधारकांनी वेगवेगळ्या चळवळी धर्मामध्ये ज्या अमानुष प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या नष्ट करण्याच्या हेतूने खरं तर या चळवळी उभ्या केलेल्या आपल्याला दिसतात. हिंदू धर्मातील प्रथा परंपरा ह्या अमानुष आहेत. मानवी जीवनासाठी सुद्धा लोकांना ख्रिश्चन त्यांनी पाहिला, ख्रिश्चन धर्माचं तत्वज्ञान ऐकलं आणि येशू ख्रिस्ताने जो मानवतावादी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, सर्व मानव प्रेम करावं हा जो येशू ख्रिस्ताचा संदेश आहे तो जवळून अनुभवला आणि मग त्याच्यानंतर आपला हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा, त्याच्यामधले सोहळे आवळे पाळण्याची प्रथा, या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर सुधारकांनी आपल्याकडे धर्मामधले जे दोष आहेत ते कमी करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या चळवळी सुरू केलेल्या दिसतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. त्याच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आपल्याला दिसतं. सार्वजनिक सत्यधर्म असेल, गुलामगिरी असेल, या ब्राह्मणांचे कसब असेल, या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचं काम खऱ्या अर्थाने या सुधारकांनी केलेलं आपल्याला दिसते. ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसतो. तर असं धर्मामधले जे दोष आहेत ते दोष काढून टाकण्याच्या हेतूने या कालखंडामध्ये लेखन झालेलं आपल्याला दिसतं. साहित्य प्रकारानुसार सुद्धा या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात लेखन झालेलं दिसतं. या काळात ब्रिटिशांच्या वाङ्मयाशी संबंध आल्यामुळे ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं कविता लिहिलेली आहेत, कादंबरी लिहिलेली आहेत, नाटकं लिहिलेली आहेत, तर तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा मराठी साहित्यामधून कविता, कथा, कादंबरी, नाटक लिहायला सुरुवात झाली आणि भाषांतरित स्वरूपात ही संपूर्ण सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आधुनिक पुढच्या एका टप्प्यावरती आपल्याला असं दिसतं की आधुनिक जो कालखंड आहे या आधुनिक कालखंडामध्ये 1920 नंतर खऱ्या अर्थाने टिळक युगाचा अस्त झालेला आहे आणि गांधी युगाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने दलित साहित्यिकांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं दलित साहित्य लिहायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आजपर्यंत दलित समाजावरती किंवा आजपर्यंत या समाजाला जाणीवपूर्वक उपेक्षित कसं ठेवलं गेलं, त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या सोयी सुविधा कशा पोहोचू दिल्या नाहीत आणि इथली जी सामाजिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे,
त्या धार्मिक व्यवस्थेने कशा पद्धतीनं त्यांचं शोषण केलं, या सर्व गोष्टींचा एक आलेख या दलित साहित्याने आपल्या साहित्यामधून मांडलेला आपल्याला दिसतो. गांधीवादी साहित्याच्या माध्यमातून गांधीजींनी खरं तर 1920 नंतर खेड्याकडे चला अशा स्वरूपाचा एक संदेश दिला आणि त्याच्यानंतर अनेक लेखकांचं जे लक्ष आहे ते खेड्याकडे गेलेलं दिसतं. अनेक लेखकांनी खेड्यावरती आधारित काही कविता लिहिलेल्या दिसतात, काही कथा लिहिलेल्या दिसतात, काही कादंबऱ्या लिहिलेल्या दिसतात. विशेषतः फडके आणि नाशिक फडके आणि वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीमधले जे नायक आहेत ते नायक शहरामधून खेड्याकडे जातात, खेड्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न करतात आणि तशा पद्धतीनं गांधी विचारामधून खरं तर गांधीजींचं साहित्य त्या कालखंडामध्ये जन्माला आलेलं आपल्याला दिसतं. 1960 नंतर वेगवेगळे वाङ्मय प्रवाह आलेले जन्माला दिसतात. 1960 नंतर 1990चा जो प्रवाह आहे, 1990 नंतर जागतिकीकरणाचं वारं सर्वत्र वाहायला सुरुवात झालेली होती आणि 1990 नंतर आलेलं हे जे जागतिकीकरण आहे त्याचे पडसाद सुद्धा साहित्यामधून उमटलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक काळ असा होता की माणसाला किंमत होती. 1990 नंतरच्या जागतिकीकरणामध्ये माणूस हा यंत्रवत बनत गेला, यंत्राचा गुलाम होत गेला आणि त्याच्यामुळे माणसाचं मूल्य हे कमी होत गेलं, यंत्रांना महत्व यायला लागलं आणि त्याचेही संदर्भ खऱ्या अर्थाने 1990 नंतरच्या साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. वाङ्मय निर्मिती मागील प्रेरणा प्रवृत्तींचा कालिक संदर्भ असतो. काळानुसार वाङ्मयाची निर्मिती होत असते, साहित्याची निर्मिती होत असते आणि म्हणून प्राचीन कालखंड याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. मध्ययुगीन कालखंड, अर्वाचीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. तर मध्ययुगाच्या संदर्भात आपण आता पाहिलेलंच आहे की मध्ययुगामध्ये जे साहित्य जन्माला आलेलं आहे, प्रत्येक काळामध्ये साहित्य बदलत असतं. त्या कालखंडामध्ये सामाजिक परिस्थिती असेल, धार्मिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, या सर्व परिस्थितीचं चित्रण त्या कालखंडामधल्या वाङ्मयामधून येत असतं आणि म्हणून या प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की ज्या काही रूढी परंपरा पाळल्या जात होत्या, धार्मिक त्याला जास्त महत्व होतं, त्याचे पडसाद त्या सर्व साहित्यामधून आलेले आपल्याला दिसतात. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे संप्रदाय आपल्याकडे होते, धार्मिक आणि सामाजिक प्रेरणा त्याच्या पाठीमागे होत्या आणि त्याच्यामधून मुस्लिम राजवटीने जो धुमाकूळ आपल्याकडे घातलेला होता त्याच्यामधून सुद्धा आपल्याकडे साहित्याची निर्मिती झालेली आहे. पंडिती वाङ्मय जन्माला आलेला आहे. आख्यानपर अशा वेगवेगळ्या संस्कृत मधल्या ज्या रचना आहेत त्या रचनांच्या माध्यमातून या ठिकाणी काव्य निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने पंडिती वाङ्मयाच्या बरोबरीनेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही शाहीर होते त्या शाहिरांना राजाश्रय या कालखंडामध्ये लाभलेला आहे आणि शाहिरांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी लावणी आणि पोवाड्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. अर्वाचीन कालखंड आपण आताच पाहिलेला आहे. अर्वाचीन कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे शोध लागत गेले. छापखान्याचा शोध असेल, या शोधांच्या माध्यमातून या ठिकाणी भाषांतरित वाङ्मयाला सुरुवातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळत गेलेली आपल्याला दिसते. वेगवेगळ्या स्वरूपाचे नियतकालिक असतील, स्वदेशी करण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आपल्याला दिसतं आणि याच्या माध्यमातून सुद्धा साहित्याची निर्मिती अधिक दर्जेदार पद्धतीनं झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने या कालखंडामध्ये ब्रिटिश शासन जे आहे, सत्ता जी आहे, धर्म जो आहे तो अधिकाधिक वाढवायचा होता आणि म्हणून हा धर्म वाढवण्यासाठी सुद्धा ख्रिस्ती धर्माला साजेसं किंवा ख्रिस्ती धर्म वाढण्यासाठी त्या येशू ख्रिस्ताने सांगितलेले जे विचार आहेत ते ग्रंथाच्या माध्यमातून मराठी भाषेमधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कालखंडात झालेलं दिसतं. तर या पहिल्याच घटकामध्ये आपण वाङ्मय इतिहासाची जी संकल्पना आहे, वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण ते साहित्य समजून घेण्यासाठी त्या काळामधले जे टप्पे आहेत ते टप्पे समजून घेणं गरजेचं आहे. या सर्व टप्पे जर आपण समजून घेतले तर वाङ्मय इतिहासाचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं पहिल्या घटकामध्ये आपल्याला वाङ्मय इतिहासाचा अभ्यास अशा पद्धतीनं करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जाणार आहोत अव्वल इंग्रजी कालखंडामधल्या ज्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा आणि प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्तीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, अर्वाचीन कालखंडामधली सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की
ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याकडची सर्वच परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती बदललेली होती आणि सांस्कृतिक जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनाला सुरुवात या कालखंडामध्ये नुकतीच झालेली होती आणि वाङ्मय पार्श्वभूमी सुद्धा किंवा वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हळूहळू बदल व्हायला सुरुवात झालेली होते आणि त्याच्यामुळं 1818 रोजी पेशवाईचा अस्त झालेला आपल्याला दिसतो आणि ब्रिटिशांची सत्ता जी आहे ती भारतामध्ये प्रस्थापित झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या कालखंडामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ब्रिटिशांची भारतामध्ये सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण देशावरती अधिराज्य गाजवण्यासाठीचा प्रयत्न सुरू केलेला होता. त्यांना या देशावरती अधिराज्य गाजवणं शक्य नव्हतं आणि ती शक्यता निर्माण व्हावी याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सुधारणा करायला सुरुवात केलेली होती. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की त्यांना या ठिकाणी कारकून हवे होते आणि कारकून हवे होते तर त्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना शिक्षण देणं गरजेचं होतं आणि म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्येच ब्रिटिशांनी आपल्याकडच्या लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. शिक्षण देत असताना त्यांनी आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी काही प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी छापखाने उघडलेले होते. छापखान्याच्या माध्यमातून भाषांतरित साहित्याची निर्मिती करायला सुरुवात केलेली होती. दुसरीकडे त्यांना आपला धर्म जो आहे तो संपूर्ण देशामध्ये वाढवायचा होता आणि म्हणून येशू ख्रिस्ताने जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान पोहोचवण्याचं काम या ठिकाणी ब्रिटिश करायला लागलेले होते आणि त्याच्यामुळं या सर्व गोष्टींचे पडसाद साहित्यामधून हळूहळू उमटायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. या कालखंडामध्ये जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती राजकीय पार्श्वभूमी सुद्धा थोडीशी आपण समजून घेणं गरजेचं आहे. या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की दळणवळणाची जी साधनं आहेत ती साधनं अधिक वेगाने त्याची निर्मिती करायला ब्रिटिशांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसते. विविध प्रथा परंपरा त्यांनी इथल्या बंद करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामधले विधवा विवाहाला पुनर्मान्यता त्यांनी दिलेली आपल्याला दिसते. सती प्रथेला त्यांनी विरोध केलेला दिसतो. टपाल खाते असेल, टेलिग्राम असेल, तार खातं असेल याची निर्मिती केलेली दिसते. दळणवळणाची साधनं अधिक वेगवान व्हावी यासाठी रेल्वेची योजना असेल किंवा या ठिकाणी रस्त्यांची योजना असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी विकास कामं करायला सुरुवात केलेली दिसते. येशू ख्रिस्ताचे जे तत्वज्ञान आहे मानवतावादी भूमिका ही सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी सर्वत्र मानवतावादी भूमिकेचा वापर केलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळं मानवतावादी भूमिकेमुळं आपल्याकडची अनेक जी जनता आहे त्या जनतेला असं वाटायला लागलं की आपल्याकडच्या हिंदू धर्मापेक्षा ब्रिटिशांचा जो धर्म आहे तो धर्म अधिक चांगला आहे आणि त्या धर्माचा स्वीकार सुद्धा अनेक लोकांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला असं दिसतं की आपल्याकडच्या लोकांना ब्रिटिशांमुळे ब्रिटिशांचं साहित्य वाचण्याची संधी मिळाली. साहित्याच्या माध्यमातून ब्रिटिशांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा परिचय झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडच्या ज्या अमानुष प्रथा परंपरा आहेत, आपल्याकडची जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्या व्यवस्थेपेक्षा ब्रिटिशांची जी संस्कृती ब्रिटिशांचा मानवतावादी तो अधिक चांगला आहे आणि त्याच्यामुळं ब्रिटिशांची जी वेगळी संस्कृती आहे त्या वेगळ्या संस्कृतीचा परिचय भारतीय संस्कृतीला झाला. त्याचबरोबरीने आपल्याकडच्या अनेक समाज सुधारकांनी आपल्याकडचं जे धर्म आहे, आपल्याकडच्या ज्या चालीरीती आहेत, आपल्याकडचा जो समाज आहे त्याचं चित्रण साहित्याच्या माध्यमातून केलं आणि त्याच्यामुळं परकीय संस्कृतीच्या बरोबरीने भारतीय संस्कृतीचं दर्शन सुद्धा आपल्याकडच्या अनेक लेखकांना यामुळं झालेलं आपल्याला दिसतं. संस्कृतीचं चित्रण सुद्धा याच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याकडे मुद्रण कला व ग्रंथ व्यवहार याला सुरुवात ब्रिटिशांनी केली आणि त्याच्यामुळे भारतात छापखाने आल्यामुळे वाङ्मय निर्मितीला अधिकाधिक प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसते. सुरुवातीला ग्रंथ रचना लोकांच्या भावना न दुखावता ब्रिटिशांनी ग्रंथांची रचना केलेली दिसते. कोणत्याही प्रकारे भारतीय जनतेला त्यांनी निराश केलेलं नाही. सुरुवातीला मानवतावादी भूमिकेचं धोरण सुरुवातीला ब्रिटिशांनी स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. हळूहळू नंतर पुढच्या टप्प्यावरती आपल्याकडच्या लोकांवरती अन्याय अत्याचार ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्ताच्या मानवतावादी भूमिकेचा स्वीकार या सर्व ब्रिटिश शासनाने केलेला आपल्याला दिसतो.
मुद्रण कला व ग्रंथ व्यवहार हा घटक पाहत असताना आपल्याला असं दिसतं की मुद्रण कलेचा सुरुवातीला प्रारंभ झाला. बोधपर ग्रंथ निर्मिती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्रिटिशांनी केलेली आपल्याला दिसते. मुद्रण कलेच्या माध्यमातून सुरुवातीला खरं तर व्याकरणाची पुस्तकं ब्रिटिशांनी छापली, वेगवेगळ्या प्रकारचे कोश वाङ्मय छापले. त्याचबरोबरीने मराठी नकाशे असतील त्या नकाशांची निर्मिती सुद्धा केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने पुणे आणि मुंबई या मोठ्या शहरांमध्ये संस्कृत शिकवणाऱ्या शाळा सुद्धा ब्रिटिशांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं मुद्रण कलेचा फायदा सुरुवातीला भारतीय जनतेला व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. बोधपर अनेक ग्रंथ ब्रिटिशांनी सुरुवातीला काढले, कारण इथल्या लोकांना वाचनाचं वेड लावणं गरजेचं होतं. वाचनाकडे आणि किंवा वाचनाकडे वाचकांना वळवणं गरजेचं होतं आणि म्हणून बोधपर असे अनेक ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहून घेतले, त्याची छपाई केली. त्याच्यामध्ये पंचतंत्र असेल, बाळमित्र असेल, हितोपदेश असेल, पंचोपाख्यान असेल, विदुर नीती असेल, वेताळ पंचविशी असेल, सिंहासन 32 असेल, असे ग्रंथांची निर्मिती या कालखंडामध्ये केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने या कालखंडामध्ये विज्ञान विषयक अनेक ग्रंथ या ठिकाणी निर्माण ब्रिटिशांनी केले. त्याच्यामध्ये स्थापत्य कला असेल, गणित असेल, ज्योतिष असेल, पदार्थ विज्ञानशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भूगोल असेल, अशा स्वरूपाच्या ग्रंथांचा प्राथमिक स्वरूपाचा परिचय करून देण्याच्या निमित्ताने त्यांनी ग्रंथांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून ब्रिटिशांनी सुरुवातीला विज्ञान विषयक ग्रंथ सुद्धा काढलेले आहेत, बोधपर, नीतीपर अशा स्वरूपाचे सुद्धा ग्रंथ काढलेले आहेत. आणि त्याचबरोबरीने काव्य विषयक ग्रंथ, विशेषतः मेजर कॅन्डी हा पुणे पाठशाळेचा प्रमुख होता आणि त्याने परशुराम तात्या गोडबोले यांच्या मार्फत नवनीत नावाचा जो काव्य संग्रह आहे तो संपादित स्वरूपाचा काव्य संग्रह या ठिकाणी प्रकाशित केलेला आपल्याला दिसतो. आणि कवितेची गोडी लोकांमध्ये किंवा वाचकांमध्ये निर्माण करण्याचं काम या निमित्ताने त्याने केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबरीने आपल्याला असं दिसतं की ग्रंथ निर्मिती जी आहे त्या ग्रंथ निर्मितीला चालना देण्यासाठी डॉक्टर केरी या मिशनरीने मराठी भाषेचे व्याकरण वरती आधारित असणारं एक पुस्तक तयार केलं आणि त्याच्या मार्फत खरं तर मराठी कोश आणि मोडी लिपीमधले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ त्याने वेगवेगळ्या पद्धतीने छापलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सिंहासन 32 असेल, हितोपदेश असेल, अशा स्वरूपाचे ग्रंथांची निर्मिती सुद्धा या कालखंडामध्ये त्याने केलेली आहे. विशेषतः या कालखंडामध्ये भाषांतरित स्वरूपाचे ग्रंथ जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या कालखंडामध्ये दक्षिणा प्राइज कमिटीने वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ केली आणि बोधपर व्यवहार ज्ञानावरती आधारित असणारे अनेक ग्रंथ या ठिकाणी काढलेले आपल्याला दिसतात. इतिहास असेल, चरित्र असेल आणि त्याचबरोबरीने व्यवहारशास्त्रावरती आधारित असणारे अनेक ग्रंथ या कालखंडामध्ये तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्र 1818 मध्ये ब्रिटिशांनी शालोपयोगी अशा स्वरूपाचे ग्रंथांची निर्मिती सुद्धा केलेली आहे. म्हणजे शाळेमध्ये शाळा सुरू केल्या, आता त्या शाळा सुरू केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे ग्रंथ लागणारच आहेत आणि मग त्याच्यासाठी मुंबईच्या हौद शाळा पुस्तक मंडळी यांनी मराठी भाषेतील शालोपयोगी अशा स्वरूपाचे शास्त्रीय ग्रंथ, गणित असेल, शिल्पकला असेल, ज्योतिष असेल, सिद्ध पदार्थ विज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल, शरीर आणि वैद्यक अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे ग्रंथ निर्मिती केलेली आपल्याला दिसते. मेजर कॅन्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या हाऊस पुस्तक मंडळी खऱ्या अर्थाने एक काम या कालखंडामध्ये धार्मिक ग्रंथांची सुद्धा. आणि मी अगोदरच सांगितलं की आपल्याकडे ब्रिटिशांना आपला धर्म वाढवायचा होता. आता हा धर्म प्रश्न होता. त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय जनता ही धर्मभोळी आहे. धर्माच्या नावावरती कोणतीही एखादी गोष्ट जर आपण सांगितली तर लोक स्वीकारतात आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. धार्मिक ग्रंथांचं त्यांनी भाषांतरण केलं. विशेषतः विल्यम केरी यांनी मॅथ्यूचे शुभ वर्तमान या पुस्तकाचे मराठीमध्ये भाषांतरण केलं.
आणि भाषांतराच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते बायबल पोहोचवलेलं दिसतं. येशू ख्रिस्ताने जे तत्वज्ञान बायबल मधून सांगितलेलं आहे ते मराठी भाषेमधून लोकांना वाचायला मिळालं आणि त्याच्यामुळे लोकांना येशू ख्रिस्ताने सांगितलेलं तत्वज्ञान, येशूचा जो धर्म आहे किंवा येशूचं जे तत्वज्ञान आहे, ख्रिश्चन धर्म आहे, हा धर्म त्यांना जवळचा वाटायला लागला. हिंदू धर्मातल्या अमानुष प्रथा परंपरांपेक्षा हा धर्म चांगला आहे आणि म्हणून अनेकांनी हा ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारलेला आपल्याला दिसतो. पुढं पाठ्यपुस्तक निर्मिती करण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतं. या कालखंडामध्ये वेगवेगळ्या एल्फिस्टन सारख्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अशा बॉम्बे एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून देशी भाषांमधून ग्रंथ निर्मिती मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसते आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा स्कूल बुक कमिटी स्थापन करून त्या माध्यमातून ग्रंथांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. डॉक्टर केरी यांनी सुद्धा ग्रंथ निर्मितीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. सिंहासन 32 सारखे ग्रंथ असेल, पंचतंत्र असेल, हितोपदेश असेल, राजा प्रताप याचे चरित्र असेल, असे अनेक ग्रंथ त्याने या कालखंडामध्ये त्याची निर्मिती केली. व्याकरणावर आधारित असणारे काही ग्रंथ, मराठी इंग्रजी व्याकरणाचे वेगवेगळे कोश हे सुद्धा या कालखंडामध्ये तयार करण्यात आलेले होते. नवशिक्षित तरुणांनी सुद्धा या ग्रंथ निर्मितीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं दिसतं. याच्यामध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण असेल, गुरु शिष्य संवादाप्रमाणे खरं तर या व्याकरणाची रचना केलेली आहे. गुरुने शिष्याला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं तशा स्वरूपाचं लेखन या ग्रंथाचं केलेलं आपल्याला दिसतं. प्रौढांसाठी सुद्धा या कालखंडामध्ये ग्रंथलेखन केलेलं आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये या संदर्भातला विस्तृत अशा स्वरूपाचा एक विचार मांडलेला आपल्याला दिसतो. प्रौढांसाठी आणि खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अशी लघु व्याकरणाची पुस्तकं या काळात तयार करण्यात आलेली होती. अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरीच्या मार्फत मराठीतील व्याकरणाची ही पुस्तकं तयार करण्यात आलेली होती. त्याचबरोबरीने लघु व्याकरणाचं पुस्तक या काळात तयार सांगितल्याप्रमाणे कृष्णशास्त्री गोडबोले यांनी मराठी भाषेचे नवीन व्याकरण या ठिकाणी लिहिलेले आपल्याला दिसते. कोश निर्मिती ही सुद्धा या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मोल्सवर्थ आणि कॅन्डी या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे वाङ्मय कोश ज्याला म्हणतात, इंग्रजी आणि मराठी भाषेमधून त्यांनी त्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळं या कालखंडामध्ये साहित्याच्या निर्मितीला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती मुद्रण कलेमुळे, छपाई यंत्रांमुळे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ तयार होण्यामध्ये या सर्व मुद्रण कलेचा मोठा वाटा असलेला आपल्याला दिसतो. मराठी इंग्रजी शब्दकोश असेल, इंग्रजी मराठी शब्दकोश असेल, संस्कृत शब्दकोश असेल, म्हणींचे शब्दकोश असतील, तर असे वेगवेगळे शब्दकोश या कालखंडामध्ये तयार करण्यात आपल्याला दिसतात. या कालखंडाला हॅलो कुठली कालखंडाला काय नाही, आता आम्ही आमचे करणार आहे व्यवस्था. इथले आमचे आम्ही घेणार तिथं तास ऑनलाईन. ते काय जवळ आहे कॅमेरा तिथे ना. हो, तुम्ही तुमच्या वर्गात घ्या ना. आता तुमच्या वर्गात वेगवेगळ्या FY SY TY. पहिलं कसं पहिलं कुठंच नव्हतं आमचं. कुठं ते वेगवेगळ्या वर्गाची होती, वेगवेगळ्या वर्गाची. काय झालं गड्या? हॅलो, हा बोला ना सर. काय प्रॉब्लेम आला का? नाही, काय नाही. बरोबर. तर या कालखंडाला भाषांतर युग असं म्हटलं जातं. मित्रहो, हा जो कालखंड आहे हा कालखंड खऱ्या अर्थाने भाषांतर युगाचा असाच कालखंड आहे आणि त्यामुळे या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भाषांतरित वाङ्मय निर्माण झालं. याच्यामध्ये शालोपयोगी वाङ्मय असेल,
तर हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये भाषांतरित साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. त्याच्यामध्ये शालोपयोगी अशा स्वरूपाचं वाङ्मय जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये मुंबईच्या हौतशाळा पुस्तक मंडळीने सर्वप्रथम पंचोपाख्यान असेल, विदुर नीती असेल, पंचोपाख्यान असेल, अशा स्वरूपाचे भाषांतरित स्वरूपाचे जे ग्रंथ आहेत, ज्याच्या माध्यमातून व्यवहाराचं ज्ञान मिळू शकेल, असे ग्रंथ सुरुवातीला तयार केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी बोधपर जे वाङ्मय आहे किंवा नीती नियम सांगणारा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो. बोधकथेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला वेगवेगळ्या स्वरूपाचं ज्ञान देण्याचं काम या काळातल्या या ग्रंथांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे या काळात नीतीविषयक जे ग्रंथ आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती झालेली आहे. याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी बंगालीवरून नीतिकथा भाषांतरित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ख्रिस्ती तत्वज्ञान मराठीत सांगण्याचा प्रयत्न विष्णू शास्त्री बापट यांनी केलेला आहे. नीती दर्पण, बालोपदेश कथा अशा स्वरूपाचे ग्रंथ सुद्धा या काळात त्यांनी लिहिलेले आहेत. नीती दर्पण या ग्रंथामध्ये त्यांनी एका ब्राह्मणाची गोष्ट सांगितलेली आहे, सोनाराची गोष्ट सांगितलेली आहे, पटेलाची गोष्ट सांगितलेली आहे. त्याचबरोबर जातवार आणि धंदेवाईच प्रत्येकाचा जो वेगवेगळा व्यवसाय आहे त्याच्यानुसार वेगवेगळ्या कथा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्याच्यामुळं या कालखंडामध्ये भाषांतरित अशा स्वरूपाचं साहित्य मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. याच बरोबरीने शास्त्रविषयक जे लेखन आहे ते सुद्धा भाषांतरित स्वरूपात मोठ्या प्रमाणात निर्मिती त्याची झाली. त्याच्यामध्ये हौत शाळा पुस्तक मंडळी आहे ती स्थापन झाल्याच्या नंतर त्यांनी खर तर शास्त्राचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीला व्हावं अशा उद्देशाने या कालखंडामध्ये शास्त्रीय वाङ्मय त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये शिल्पकला आहे, ज्योतिष कला आहे, सिद्ध पदार्थ विज्ञान आहे, रसायनशास्त्र आहे, शरीर वैद्यक आहे. तर या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देण्याच्या हेतूने त्यांनी ग्रंथ निर्मिती केलेली आहे. आणि भाषांतरित अशा स्वरूपाचे ग्रंथ या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये पदार्थ विज्ञान शास्त्रासारखा ग्रंथ असेल, रसायन, शिल्प, भौतिक अशा शास्त्रांप्रमाणेच गणित शास्त्रावरही त्यांनी भर दिलेला आहे. आणि गणित शास्त्रावरती आधारित काही पुस्तकं त्यांनी या ठिकाणी त्यांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. मित्रहो, या कालखंडामध्ये भाषांतरित काव्यविषयक ग्रंथ लेखन सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मेजर कॅन्डी सारख्या या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वाचन पाठमाला हे पुस्तक भाषांतरित करण्यात आलं. आणि त्याचबरोबरीने परशुराम गोडबोले यांनी नवनीत हा काव्यसंग्रह सुद्धा या कालखंडामध्ये तयार केलेला आपल्याला दिसतो. ज्या पद्धतीनं काव्यविषयक लेखन किंवा काव्याचं भाषांतरण मोठ्या प्रमाणात झालं, त्याचबरोबरीने या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की कथा वाङ्मयाचं सुद्धा या ठिकाणी भाषांतरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतं. सरफजी राजे यांनी एका पंडिताच्या माध्यमातून बालबोध मुक्तावली सारखा हिसाब नीतीची भाषांतरे त्यांनी करून घेतलेली आहेत. आणि लोकांमध्ये या कथा वाङ्मयाची गोडी वाढावी, लोकांनी कथा वाचाव्यात, ऐकाव्यात अशा हेतूने सुरुवातीच्या ज्या कथा आहेत त्या सांगितलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये सियासत बत्तीसी असेल, पंचतंत्र असेल, हितोपदेश असेल, या अशा स्वरूपाच्या कथासंग्रह सुरुवातीच्या कालखंडामध्ये लिहिले गेलेले आहेत. सका छत्रे यांनी बाळमित्र भाग 1 अशा स्वरूपाचा ग्रंथ, वेताळ पंचवीशी सारखा ग्रंथ या ठिकाणी कथासंग्रह लिहिलेला आपल्याला दिसतो. ज्या पद्धतीनं कवितेची भाषांतर झाली, कथेची भाषांतर झाली, त्याच पद्धतीनं या कालखंडामध्ये नाट्यविषयक नाटकाची सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची भाषांतर झालेली आपल्याला दिसतात. या कालखंडात शेक्सपियरच्या नाटकावरून मराठीमध्ये अनेक नाटक भाषांतरित, अनुवादित, रूपांतरित झालेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबरीने संस्कृत मधली काही नाटकं असतील, पौराणिक नाटकं असतील, यांचं सुद्धा भाषांतरण या कालखंडामध्ये मराठी भाषेमधून करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळं ब्रिटिश हा जो कालखंड आहे या कालखंडाला भाषांतराचे युग म्हणूनही या कालखंडाला खऱ्या अर्थाने ओळखलं जातं. आणि म्हणून हा जो कालखंड आहे हा भाषांतर युगाचा कालखंड असल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने इसवी सन 1818 ते 1874 या कालखंडातील साहित्य निर्मितीच्या प्रेरणा
प्रवृत्ती आणि त्याचं स्वरूप जर पाहायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की या कालखंडामधील सुधारणा विषयक विचारांची वाटचाल आपण सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने हा जो 1818 ते 1874 या कालखंडामधली सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि राजकीय वेगवेगळ्या ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणा आणि साहित्य याचा जो अनन्य अशा स्वरूपाचा जो संबंध आहे तो संबंध सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात समजून घेणं गरजेचं आहे. हा संबंध जर आपण समजून घेतला तर या कालखंडामधली कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र हे वाङ्मय प्रकार अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. हा फोन फक्त येणे जाणे एवढंच आहे. आपल्याला असं दिसतं की हा जो कालखंड आहे हा सुधारणा विषयक कालखंड म्हणूनही या कालखंडाला ओळखलं जातं. या कालखंडातील सुधारणा विषयक विचारांची वाटचाल समजून घेत असताना आपल्याला सुरुवातीला ब्रिटिशांची मानवतावादी दृष्टी किंवा मानवतावादी भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा उदारवादी दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे. छपाई यंत्रांची झालेली निर्मिती किंवा सुविधा ती समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने शिक्षण संस्थांची झालेली स्थापना तसेच भाषांतरित साहित्याची निर्मिती, मानवतावादी ख्रिश्चन धर्म आणि धर्म सुधारणेचे वेगवेगळे सुधारकांनी केलेले कार्य आणि धर्मविषयक चळवळींचा उदय या सर्व गोष्टी सुधारणाविषयक कार्यामध्ये महत्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या तर सुधारणा विषयक कार्य आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतं. आणि म्हणून ब्रिटिशांनी सुरुवातीला भारतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला मानवतावादी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. येशू ख्रिस्ताचं मानवतावादी तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलेलं आहे. एक प्रकारे एखाद्या माणसाने झूल ज्या पद्धतीने पांघरावी तशा पद्धतीची झूल खरं तर ब्रिटिशांनी पांघरलेली होती आणि मानवतावादी भूमिकेमधून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत अशा स्वरूपाची भूमिका सुरुवातीला त्यांनी दाखवलेली होती. आपल्याकडे खरं तर हिंदू धर्मामध्ये पशुपेक्षाही हीन स्वरूपाची वागणूक माणसाला दिली जात होती आणि त्याच्यामुळं अनेकांना असं वाटलं की हा जो ख्रिश्चन धर्म आहे हा ख्रिश्चन धर्म खऱ्या अर्थाने चांगला आहे. या ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले. ख्रिश्चन मिशनरींनी भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या आरोग्याच्या सेवा असेल, अन्नदान असेल अशा सुविधा द्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबरीने कोणत्याही प्रकारचा भेदाभेद त्यांनी ते पाळत नसत आणि त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जातीयता पाळली जात होती आणि त्याच्यामुळे हिंदू धर्मापेक्षा आपल्याकडच्या लोकांना ख्रिश्चन धर्म जो मानवतावादी आहे, जो माणसाकडे माणूस म्हणून पाहतो, तर तो धर्म अधिक चांगला वाटायला लागलेला आपल्याला दिसतो आणि या सर्व गोष्टींची पाळे किंवा ही सर्व गोष्टी साहित्यामधून यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की छपाई यंत्रांची सुविधा निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं छपाई यंत्रांची सुविधा निर्माण झाल्यामुळे सुरुवातीला गणपत कृष्णाजी यांनी एक त्या वर्षाचं जे पंचांग आहे ते शिळेवरती छापलेलं आहे. ते छापल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात मुद्रण कलेला सुरुवात झालेली आहे, त्याचा प्रारंभ झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं पंचतंत्र, ईसापनीती अशा स्वरूपाचे अनेक ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने कथा असेल, कविता असेल, नाटक असेल, कादंबरी असेल या वाङ्मय प्रकारांची सुद्धा निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नियतकालिक आणि वर्तमानपत्र या काळात छापायला सुरुवात झाली. या छपाई यंत्रणेमुळे खऱ्या अर्थाने आपल्याकडे एक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रात मध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्याचे पडसाद या नियतकालिकांमधून आणि या वर्तमानपत्रांमधून उमटायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. शिक्षण संस्थांची झालेली स्थापना खरं तर ब्रिटिश शासनाला संपूर्ण भारतावरती अधिराज्य गाजवायचं होतं. एक क्षत्रिय अंमल त्यांना संपूर्ण देशावर करायचा होता आणि म्हणून राज्य व्यवस्था चालवत असताना काही नोकर वर्गाची त्यांना आवश्यकता होती आणि म्हणून भारतीय जनतेला काही ठराविक स्वरूपाचं ज्ञान देणं गरजेचं होतं आणि म्हणून वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी त्यांनी शाळा काढायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते आणि त्याच हेतूने
1821 साली पुणे या ठिकाणी त्यांनी पाठशाला नावाचे संस्कृत कॉलेज सुरू केलेले आपल्याला दिसते. मुंबईला सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस सुरू केलेले दिसते. त्याच्यामध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीला त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे आणि देशी भाषेमधून खरं तर ग्रंथ निर्मिती त्यांनी केलेली आपल्याला दिसते. भारतीय जनतेला भौतिक विद्येचे ज्ञान व्हावे म्हणून या सर्व शाळांची निर्मिती त्यांनी केली. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला पाठशाळा संस्कृत कॉलेज त्यांनी सुरू केले. बॉम्बे एज्युकेशन ही शैक्षणिक संस्था सुरू केली. दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन ऑफ दी प्युअर विदिन दी गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे या नावाची शैक्षणिक संस्था काढली. फोर्ट विल्यम कॉलेज त्यांनी सुरू केलं मुंबईला. दी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल सोसायटी नावाची शैक्षणिक संस्था सुद्धा सुरू केली. या सर्व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जुजबी अशा स्वरूपाचं शिक्षण त्यांनी द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामधून संस्कृत भाषेमधून शिक्षण असेल, मराठी भाषेमधलं शिक्षण असेल, इंग्रजी भाषेमधलं शिक्षण असेल, असं सर्व प्रकारचं शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्याच्या माध्यमातून भारतीय जनतेला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसतो. भाषांतरित अशा स्वरूपाच्या साहित्याची भाषांतरित अशा स्वरूपाची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मुंबई येथील हौद शाळा पुस्तक मंडळीने सर्वसामान्य माणसाला व्यवहारातलं ज्ञान कळावं अशा हेतूने खरं तर सुरुवातीला ही ग्रंथरचना केलेली आहे. पंचोपाख्यान असेल, विदुर नीती असेल, अशा स्वरूपाचे भाषांतरित स्वरूपाचे ग्रंथलेखन सुरुवातीच्या काळात झालेलं आहे. बापू छत्रे यांनी बाळमित्र नावाचा ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला आहे. बाळमित्र पुस्तकाचं नाव वाचल्याच्या नंतरच आपल्या लक्षात येतं की छोट्या बाळांसाठी, लहान मुलांसाठी लिहिलेला हा ग्रंथ आहे आणि मित्राप्रमाणे त्याच्यातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी नीती कथापर पुस्तक लिहिलेलं आहे. विष्णुशास्त्री बापट यांनी नीती दर्पण नावाचं पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या स्वरूपाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. मानवतावादी जो ख्रिश्चन धर्म आहे त्या ख्रिश्चन धर्माच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं याच्यासाठी खरं तर मानवतावादी तत्वज्ञान, येशू ख्रिस्तानं सांगितलेलं तत्वज्ञान ग्रंथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं आहे. आणि कळत नकळत आपल्याकडच्या लोकांच्या असं लक्षात आलेलं आहे की भारतातील हिंदू धर्मातील रूढी परंपरांमुळे सर्वसामान्य माणसावरती जो अन्याय अत्याचार होत आहे, सर्वसामान्य माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माच्या नावाखाली व्रतवैकल्ये, नवसायास करावे लागतात. या सर्व गोष्टींमध्ये खरं तर सर्वसामान्य माणूस पिचलेला आहे आणि त्याच्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला या जो नवीन ख्रिश्चन धर्म आहे त्या धर्माच्या माध्यमातून त्याला उपलब्ध झालेला होता आणि म्हणून अनेक लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि अनेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आपल्याला दिसतो. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा असेल, जातीभेद असेल, सोहळेओळे असेल, उपासना असतील, इतर सर्व गोष्टी माणसाला नको होत्या. माणसाला मानवतेवर आधारित असा नवा एखादा धर्म हवा अशा स्वरूपाचा एक त्या ठिकाणी माणसाला असं वाटत होतं की आपल्याला नवीन धर्माची गरज आहे आणि याच दरम्यान ख्रिश्चन धर्म त्या ठिकाणी आलेला आहे. अनेकांनी तो धर्म स्वीकारलेला आपल्याला दिसतो. या कालखंडामध्ये धर्म सुधारण्याचं काम आपल्याकडच्या अनेक समाज सुधारकांनी केलेलं आपल्याला दिसतं. हिंदू धर्मातील अमानुष प्रथा परंपरा इथं सुरू होत्या. आपल्याकडे ज्यावेळेस शिक्षण संस्था सुरू झाल्या, आपल्याकडच्या अनेक सुधारकांनी मराठीच्या बरोबरीने इंग्रजीचं शिक्षण घेतलं, इंग्रजी साहित्य वाचलं, परकीय संस्कृतीचं दर्शन त्यांना या निमित्ताने घडलं आणि याच्या माध्यमातून त्यांच्या
काही सुरू आहे आपल्याकडच्या धर्मातल्या अनेक गोष्टी खर तर त्यातल्या अमानुष प्रथा परंपरा बंद करणं गरजेचं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या सुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये राजाराम मोहन रॉय असतील, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर असतील, केशवचंद्र सेन असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, लोकहितवादी असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, बाहुदाजी लाड असतील, गोविंद नारायण माडगावकर असतील किंवा आत्माराम पांडुरंग असतील, या सर्वच सुधारकांनी खऱ्या अर्थाने एक सामाजिक काम करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. लोकहितवादींनी ब्राह्मणांचे आचार विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळं सर्वच सुधारक जे आहेत त्या सुधारकांनी खऱ्या अर्थाने इथल्या हिंदू धर्मातले जे दोष आहेत ते दोष कमी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आपल्याकडे वेगवेगळ्या धर्मविषयक चळवळी या ठिकाणी निर्माण झाल्या आणि धर्मविषयक चळवळींच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणच्या चळवळींनी केलेलं आपल्याला दिसतं. याच्यामध्ये ब्राह्मो समाज असेल, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि कोणत्याही प्रकारचा जातीभेद आपण पाळू नका आणि स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार सुद्धा त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. तर अशा स्वरूपाची न्याय्य भूमिका या सर्व सुधारकांनी घेतलेली आपल्याला दिसते. सती प्रथा बंद व्हावी याच्यासाठी सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी आपल्या घरामध्येच प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी धर्म सुधारणेचा एक नवा विचार या माध्यमातून मांडलेला आपल्याला दिसतो. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्य वास्तव समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत इथल्या ब्राह्मणशाही व्यवस्थेनं सर्वसामान्य माणसाचा कशा पद्धतीनं वापर केला, सर्वसामान्य माणसाची कशा पद्धतीने लूट केली या संदर्भातले आपले विचार त्या सत्य शोधक समाजाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. अशिक्षित गोरगरीब जनतेची कशी लूट होती ती कशी थांबवता येईल, त्याच पद्धतीनं जाती व्यवस्था असेल, अस्पृश्यता असेल, अंधश्रद्धा असेल, निरक्षरता असेल, यामुळे दीन दुबळ्यांचे कशा पद्धतीनं हाल होतात त्याच्यामधून बाहेर काढण्याचा एक नवा मार्ग खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळं समाज सुधारकांनी जे काही काम केलेलं आहे धार्मिक सुधारणांच्या माध्यमातून, इतर काही धार्मिक सभा आहेत की ज्यांनी उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा असेल, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर बाहुदाजी लाड असतील, विश्वनाथ नारायण मंडलिक असतील, गोविंद नारायण मडगावकर असतील, या सुधारकांनी सुद्धा एक मोलाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आपल्याला दिसते. मूर्तीपूजेला सक्त विरोध त्यांनी केलेला आहे, जातीभेदाला विरोध केलेला आहे, विधवा पुनर्विवाहाला संमती मिळावी याच्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं दिसतं. आणि या सर्व वेगवेगळे जे सुधारक आहेत त्या सुधारकांनी हिंदू धर्मातल्या ज्या अमानुष प्रथा परंपरा आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. या कालखंडातील सामाजिक, धार्मिक, राजकीय सुधारणा करण्याचं काम खऱ्या अर्थाने या कालखंडामधल्या सुधारकांनी केलं. सामाजिक सुधारणा केल्या, धार्मिक सुधारणा केल्या, राजकीय सुधारणा करण्यासाठी केलेले आपल्याला दिसते. आणि साहित्य विषयक अशा साहित्य विषयक सुधारणा करण्याचा प्रयत्न आपल्याकडच्या अनेक सुधारकांनी केलेला दिसतात. ब्रिटिशांची न्याय्य स्वरूपाची जी वागणूक आहे ती न्याय्य वागणूक आपल्याला असं दिसतं की सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत. त्या सुधारणा शिक्षण संस्थांची स्थापना केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने स्वसंस्कृतीची ओळख ब्रिटिशांमुळे आपल्याला झालेली दिसते. छापखान्यांचा उदय आपल्याकडे झाला. त्याचबरोबरीने परकीय साहित्य आणि संस्कृतीचा परिचय सुद्धा या ब्रिटिशांच्या न्याय्य वागणुकीमुळे आपल्याला मिळाला. ब्रिटिशांची न्याय्य वागणूक सुरुवातीला ब्रिटिशांनी दिली, त्यामुळे आपण साहित्य वाचनाकडे किंवा शिक्षणाकडे वळालेलो आपल्याला दिसतो. तर ब्रिटिशांनी आपल्याकडे जे सुरुवातीला छापखान्यांचा उदय झाला, छापखान्यांच्या उदयामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ निर्मिती व्हायला सुरुवात झाली. भाषांतरित ग्रंथ असतील,
वेगवेगळ्या प्रकारचे नियतकालिक असतील, वर्तमानपत्र असतील, वेगवेगळ्या कथेची पुस्तक असतील, कवितेची पुस्तक असतील, नाटकाची भाषांतर असतील, अशा माध्यमातून सुद्धा आपल्याकडं वेगवेगळ्या स्वरूपाचं ज्ञान मिळायला सुरुवात झालेली दिसते. दक्षिणा प्राईज कमिटीच्या माध्यमातून खरं तर ही ग्रंथ निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. मुंबईच्या हौद शाळा पुस्तक यांच्या मदतीने सुद्धा शालोपयोगी अनेक पुस्तकं या ठिकाणी छापलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने शिक्षण संस्थांच्या ज्या स्थापना ब्रिटिशांनी केल्या, ही गोष्ट फार महत्वाची आणि मोलाची आहे. मित्र हो, पुण्यासारख्या ठिकाणी संस्कृतचे पाठशाळा नावाचे संस्कृत कॉलेज त्यांनी सुरू केलं आणि त्या माध्यमातून संस्कृत जी भाषा आहे त्या भाषेला अधिक चालना देण्याचं काम त्यांनी केलेलं दिसतं. धार्मिक ज्ञानाबरोबर भौतिक ज्ञान देण्याच्या हेतूने सुद्धा त्यांनी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली दिसते. देशी भाषेमधून ग्रंथ निर्मिती करण्यासाठी करण्यासाठी त्यांनी दी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल सोसायटी नावाची शिक्षण संस्था सुरू केलेली आपल्याला दिसते. दी एल्फिन्स्टन नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली. या सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं एक मोलाचं काम या ठिकाणी ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळात केलं. परकीय साहित्य आणि स्वसंस्कृतीचा परिचय खरं तर आपल्याकडे झाला. शिक्षणाची ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सुरू केल्याच्या नंतर आपल्याकडच्या जनतेला शिक्षण मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याकडच्या अनेक लेखकांनी ब्रिटिशांचं साहित्य वाचलं. ब्रिटिशांचं वाङ्मय वाचल्याच्या नंतर त्यांना ब्रिटिशांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा परिचय झाला आणि मग ब्रिटिश संस्कृतीचा परिचय झाल्यामुळे आपली इकडची जी संस्कृती आहे त्याच्यावर सुद्धा अनेक लेखकांचं लक्ष गेलेलं आहे. अनेक सुधारकांनी लेखकांनी आपली भारतीय देशातलं जे चित्रण आहे ते साहित्याच्या माध्यमातून केलं. धर्माविषयीचं लेखन असेल, सामाजिक लेखन असेल, संस्कृती विषयीचं लेखन असेल, या लेखनामधून आपली जी स्वसंस्कृती आहे ती स्वसंस्कृती समजण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मदत झालेली आपल्याला दिसते. शेक्सपियर असेल, वर्ड्सवर्थ असेल, इतर साहित्यिकांचा परिचय आपल्याकडच्या अनेक लेखकांना झाला. शेक्सपियरने जी काही नाटकं लिहिलेली होती त्या नाटकांचा परिचय सुद्धा आपल्याकडच्या अनेक लेखकांना झाला आणि त्याच्यामुळं ब्रिटिशांनी सुरू केलेली हे जे शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेमुळे आपल्याकडे परकीय संस्कृतीच्या बरोबरीनेच स्वसंस्कृतीची ओळख झालेली आपल्याला दिसते. ब्रिटिशांनी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक सुधारणा सुरुवातीच्या काळामध्ये केल्या. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरा त्यांनी बंद केलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर धार्मिक चळवळींची निर्मिती यामुळे झालेली आपल्याला दिसते. ख्रिश्चन धर्माचं वेगळेपण आपल्या सहजपणे लक्षात येतं. एकीकडे हिंदू धर्म वेगवेगळ्या प्रकारची जातीयता पाळणारा आणि दुसरीकडे मानवतेवरती आधारित असणारा ख्रिश्चन धर्म याचाही परिचय आपल्याला या निमित्ताने होतो. वेगवेगळे धर्म सुधारक या निमित्तानं त्यांचाही परिचय आपल्याला या निमित्ताने होतो. ख्रिश्चन धर्माचं वेगळेपण सहजपणे आपल्या लक्षात येतं. मानवतावादी भूमिका, कोणत्याही प्रकारचे सोहळे ओवळे नाही, मूर्तीपूजा नाही, अशा स्वरूपाचा असणारा हा जो धर्म आहे हा नवा धर्म लोकांना हवा होता. लोकांनी तो धर्म सुद्धा स्वीकारला आणि आपल्याकडच्या अनेक समाज सुधारकांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं धर्म सुधारण्याचं काम केलं. राजाराम मोहन रॉय असतील, केशवचंद्र सेन असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी धर्मामधले जे दोष आहेत ते दोष नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून हे सर्व काम केलेलं आपल्याला दिसतं. मग त्याच्यामध्ये धार्मिक चळवळीमध्ये प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे आणि इतर वेगवेगळ्या ज्या सभा आहेत त्या धार्मिक सभेच्या माध्यमातून सुद्धा धर्मातले दोष काढून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनेक लेखकांनी केलेला आहे. या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय सुधारणा झालेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा एक क्षेत्रीय अंमल जो आहे तो एक क्षेत्रीय अंमल त्यांनी संपूर्ण देशावरती प्रस्थापित केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे जे बंड आहेत ते मोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. लोकांच्या कोणत्याही धर्म भावना दुखवायच्या नाहीत अशा स्वरूपाची भूमिका सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ब्रिटिशांनी घेतलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारत देशावरती एक क्षेत्रीय अंमल प्रस्थापित करण्यामध्ये ब्रिटिश शासन यशस्वी झालेलं आपल्याला दिसतं.
भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रथा परंपरा सुरू होत्या, त्याच्यावरती त्याचा बंदोबस्त करण्याचं काम सुद्धा ब्रिटिश शासनाने केलेलं आहे. आपल्याकडे सती प्रथा ही अमानुष प्रथा होती, ती बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ठगांचा बंदोबस्त केला. गुलामगिरीचा कायदा होता, तो सुद्धा मोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. रामोशी, कोळी इत्यादींचे जे छोटे मोठे बंड आहेत, ते बंड सुद्धा मोडून काढण्यामध्ये ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने यश आलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबरीने ब्रिटिशांनी राजकीय सुधारणा करत असताना या ठिकाणी दळणवळणाच्या वेगवेगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत, त्या सोयी सुविधा सुरू केलेल्या आपल्याला दिसतात. संपूर्ण भारतात व्यापाराची वाढ करणे आणि ती करत असताना दळणवळणाच्या सुविधा सुरू करणं गरजेचं होतं. म्हणून ब्रिटिशांनी रस्त्यांच्या बरोबरीनेच या ठिकाणी मुंबई ते ठाणे या मार्गावरती पहिली रेल्वे गाडी त्यांनी सुरू केलेली आपल्याला दिसते. संपर्काची वेगवेगळ्या स्वरूपाची माध्यम सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा टपाल खातं असेल, टेलिव्हिजनचं खातं असेल, हे सुद्धा या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या शिक्षण संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहेत. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी असेल, पाठशाळा असेल, दी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असेल, अशा शिक्षण संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहेत. आणि साहित्य विषय काही सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की शैक्षणिक धोरण त्यांनी वेगळ्या पद्धतीचं अवलंबलेलं आहे. सुधारणावादी दृष्टिकोन त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. वृत्तपत्रांचा उदय या ठिकाणी झालेला आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं कार्य केलेलं आहे आणि शैक्षणिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती केलेली आहे. तर अशा पद्धतीनं ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय अशा स्वरूपाचं वेगळ्या स्वरूपाचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. खरं तर वाङ्मयाचा इतिहास समजून घेत असताना वाङ्मयाची ही जी पार्श्वभूमी आहे, ती सर्व पार्श्वभूमी थोडीशी समजून घेणं गरजेचं होतं. त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आणि कालखंडाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधलेला आहे. तर एका दिवसात खरं तर एका तासात किंवा 2 तासात संपणारा हा विषय नाही. हा विषय सातत्यानं समजून घेण्याचा खरं तर हा वाङ्मयाचा इतिहास हा विषय आहे. आज याच ठिकाणी मी आता थांबतो. उरलेला आणखी बराचसा भाग आहे, तो आणखी दुसऱ्या एखाद्या व्याख्यानामध्ये आपण बोलू असं मला वाटतं. तर मला ही जी संधी दिली मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर सर, आमचे मित्र प्राध्यापक पोपट माने सर आणि बीडी काले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर चौरे सर. थँक्यू सर, थँक्यू. आपण सलग 1.5 तास 90 मिनिटे आपण सलग व्याख्यान दिलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. हो, काही पार्टिसिपंट लोकांना काही प्रश्न विचारायचे असतील, 1-2 मिनिटं आपण थांबूया. ओके. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी, काही शिक्षकांनी या ठिकाणी प्रश्न विचारावेत सरांना. प्रश्न नाही कोणाचे? हॅलो. सहभागी झालेल्या व्यक्तींचे प्रश्न नाही असं गृहीत धरून मी आमच्या मराठी विभागातील प्राध्यापक पोपटराव माने सरांना विनंती करतो की त्यांनी या व्याख्यान कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. प्राध्यापक माने सर. धन्यवाद वाल्लेकर सर. गेली 1.25 तास, म्हणजे साधारण 2 तास म्हणायला काही हरकत नाही, की आमच्या बीडी काळे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानामध्ये खरं तर ही एक व्याख्यानमाला आहे. काल दिलीप कसबे सरांचं व्याख्यान झालं आणि आज आमचे मित्र डॉक्टर चौरे सर यांचं एक असे अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण आणि त्यांचा अभ्यासाचा जो आवाका आहे किंवा विषयाचा जो आवाका आहे, तो आवाका फार मोठा असलेला आपल्याला दिसायला लागतो. याचं कारण असं की 1818 ते 1920 हा जवळजवळ 98 वर्षाचा कालखंड
त्यांनी 2.25 तासामध्ये अत्यंत व्यवस्थित म्हणजे वेगवेगळे साहित्य प्रकारांचं तर घेतलंच, त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय या सगळ्या जो या कालखंडामधला हा जो काही प्रभाव आहे या सगळ्या घटकांचा किंवा या घटकांच्या अनुषंगाने त्यांनी जी चर्चा केली त्याला त्यांनी साहित्य प्रकाराशी जोडलं. अगदी निबंध वाङ्मयापासून भाषांतरित वाङ्मयापासून सगळ्या प्रकारचं साहित्य त्यांनी अतिशय तसं म्हणायला गेलं तर एक कमीच वेळ आहे या विषयाच्या अनुषंगाने. मी डॉक्टर अतुल चौरे सर यांचं विशेष आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे. त्याबद्दल त्यानंतर मी आणखी एक विशेष आभार मानेन ते म्हणजे काही विद्यार्थी जे SM जोशी कॉलेजचे आहेत ते जॉईन झाले, त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. फक्त मला एक अपेक्षा होती की विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारावेत की जेणेकरून प्रश्न विचारल्यामुळं आपला अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते किंवा शंका ह्या आपल्या असतातच अभ्यास करायला निर्माण होते. तर या SM जोशी कॉलेजच्या त्या व्यतिरिक्त मंचर कॉलेजचे काही विद्यार्थी जॉईन झाले होते. आमचे BD काळे महाविद्यालयाचे काही विद्यार्थी जॉईन झाले होते. या सर्वांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर, आमच्या विभागाचे प्रमुख डॉक्टर वाल्लेकर सर, डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर या सर्वांचे आभार मानतो. त्याबरोबर औंध कॉलेजचे भोसले सर देखील जॉईन झाले होते, त्यांचे देखील आभार मानतो. आणि ज्यांची नावं घेण्याचं माझ्याकडून राहिले गेले असेल तर त्यांची माफी मागून त्यांचाही आभार मानतो. आणि हे व्याख्यान संपलं असं विभाग प्रमुखांच्या आणि व्याख्यात्यांच्या परवानगीने मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद चौरे सर. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. छान छान झालं सर, मांडणी फार मस्त केली. मोठा आवाज आहे तसा विषयाचा. हो, थँक्यू सर, थँक्यू. फार छान छान, धन्यवाद सर. ओके, बंद करतो मी आता. ओके, येस सर, येस सर. हो.